विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पुन्हा आता जमील शेखच्या कुटुंबियाच्या बाजूने उभ्या एकंदरीत 5 वर्ष आलेला आहे। कुटुंबीय मागे लागलेले मुख्य आरोपीसाठी त्यांनी अनेक आरोप केले, त्यापैकी नजीब मुलावर देखील आरोप केले होते। कसं बघता हे प्रकरण तुम्ही आता हाताळत आहे? तुम्ही अक्षय शिंदेचा उल्लेख केला। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये त्याच्यात देखील तपासामध्ये उणिवा होत्या। जे बनाव केला गेला होता तपासामध्ये ज्या उणिवा होत्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकच साम्य, याच्यामध्ये पण तपास प्रॉपर झालेला नाहीये। या निष्कर्षावरती मी कागदपत्र आणि चार्जशीट पोलिसांचं जी कोर्टात दाखल केलेली आहे ठाण्याच्या, ती पाहिल्यानंतर माझा पूर्ण विश्वास झालेला आहे की तपासात पूर्णपणे उणिवा आहेत। ही इनकम्प्लीट चार्जशीट आहे, फुल फ्लेज हॉनेस्ट इम्पार्शियल इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये झालेलं नाहीये। आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा, सगळ्यांनी जो ऐरणीवर मागितलं की हायकोर्टातून पिटिशन डिस्मिस झालेली आहे, परंतु ती का झालेली आहे, कशामुळे झालेली आहे याच्यामध्ये सखोल कोणी बोलायला तयार नाही। ती ऑर्डर माझ्या समोर आहे। याच्यामध्ये ती पिटिशन फाईल केली होती 9 ऑक्टोबर 2023 ला। मागणी होती की इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ट्रान्सफर करावं म्हणून इकडनं, या लोकल पोलिसांकडून तपास काढून घ्यावा, लोकल ठाण्याच्या पोलिसांकडे तपास नको, ही मागणी केली गेलेली होती। आणि यांनी वकील लावले होते। त्या वकिलांची जबाबदारी, आमची जशी वकील म्हणून समाजाच्या प्रती जबाबदारी असते तशी न्यायालयाच्या प्रती देखील जबाबदारी असते। आणि म्हणून ज्या वेळेस ती पिटिशन फाईल केली त्यावेळेस त्या दिवशी चार्जशीट दाखल केलेल्या होत्या आणि त्या चार्जशीट पिटिशन सोबत जोडलेल्या नव्हत्या। आणि मी जर त्या मॅटरमध्ये आमच्यासारखे जर वकील असतो त्यावेळेस आम्ही पहिला विचार करतो की एफआयआर दाखल केलाय त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल आहे की नाही, आणि जर चार्जशीट दाखल असेल तर आम्ही न्यायालयासमोर ती गोष्ट लपवायला नको। सामान्य माणूस वकील का लावतो? कारण की तो कायद्यात निष्णात नसतो, म्हणून तो त्याच्यामध्ये वकील लावतो। नाही तर पार्टी पर्सन म्हणून पण लोक उभे राहतात कोर्टासमोर। त्यांनी वकील लावला। इट वॉज द ड्युटी ऑफ द ऍडव्होकेट टू डिस्क्लोज ऑल द फॅक्ट, सगळे तथ्य, सगळ्या चार्जशीट्स, सगळे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट जे काय असतील ते सगळे मेहरबान न्यायालयासमोर प्रोड्यूस करणे आणि क्लीन हँड्स ते कोर्टासमोर जाणे हे त्या वकिलाची जबाबदारी होती। ती पार पाडली गेली नाही, म्हणून 25,000चा दंड ती याचिका फेटाळताना त्या वकिलावरती लावला गेलेला आहे। ह्या पार्टीची त्याच्यात कुठलीही चूक नाहीये, ही मी ठामपणे ती ऑर्डर पाहिल्यानंतर सांगू शकतो। म्हणजे जी पिटिशन डिस्मिस झालेली आहे ती मेरिटवर डिस्मिस झालेली नाही, टेक्निकल ग्राउंडवरती वकिलाच्या चुकीमुळे डिस्मिस झालेली आहे, म्हणून त्या वकिलावरती 25,000चा त्याच्यामध्ये दंड ठोठावण्यात आलेला आहे। हे मला प्रायमा फेसी या केसमधून दिसून येते। आता तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्ही ते विचारू शकता, लिगली काय तुम्हाला विचारायचे ते विचारा, मी उत्तर देण्यासाठी झालो। यांचं म्हणणं आहे की कुटुंबियांचे आरोप जे आहेत ते कुठे राजकारण होतंय, माझं नाव गोवण्यात आलेलं आहे। मात्र 2 व्हिडिओ समोर आले होते, कुटुंबियांनी देखील एक व्हिडिओ दाखवलेला होता, त्याच्यामध्ये नजीब मुलाचं नाव घेतात, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोच आरोपी जो तो वेगळंच सांगतोय। म्हणजे एकंदरीत बाजू नक्की कुठली समजून घ्यायची, तो व्हिडिओ देखील तुम्ही बघितला का एकंदरीत त्या पार्श्वभूमीवरती? आता सगळ्यात महत्वाचा, राजकारण करण्यासाठी आरोप केला जातोय असं जर म्हटलं जाईल तर त्यांनी ते एक मान्य केलेलं आहे की दोन्ही व्हिडिओ हे त्यांच्याकडेच आलेले। राजकारणामध्ये तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, राजकारणामध्ये इथे डावखरे आहेत, त्यांचे नाव घेतलेले आहे। आणि जर पैशासाठी उसामाने जर त्यांना ती ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ पाठवली असेल तर त्यांच्यापेक्षा खूप मोठे पैसेवाले ते एकनाथ शिंदे पण आहेत, त्यांच्याकडे पाठवली असती, त्यांना व्हिडिओ पाठवली असती, यांनाच का पाठवल्या गेल्या दोन्ही व्हिडिओ? कुठेतरी याच्यामध्ये ह्याच माणसाचं 2014 मध्ये देखील जमील शेखचा 164चा स्टेटमेंट आहे। मनसेचे नेते होते, त्यांनी 2014 मध्ये त्यावेळेस त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला, त्यावेळेस त्यांच्या स्टेटमेंटमध्ये देखील जो मारेकरी होता, हे 164चं स्टेटमेंट मी सांगतोय, जे शपथेवर कोर्टासमोर त्यांनी दिलेले। जमील शेख जे मृत आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की मला मारणाऱ्या लोकांनी सांगितलं की नजीब मुल्ला के कहने पे हम लोग तुमको मार रहे, त्याच्यात नजीब मुल्लाचं इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं स्टेटमेंट सांगतंय। 2014ला ही गोष्ट झाली, त्या केसची ट्रायल झाली, त्याच्यामध्ये आरोपी सुटले देखील। मला असं म्हणायचंय की 2014ला घटना घडते, 2020ला पुन्हा घटना घडते, त्यावेळेस देखील कुटुंब आणि त्यातली लोक काही पुरावे समोर येतात, तरी देखील पोलीस का कारवाई करत नाही? आणि फक्त 2 गोष्टी नाहीयेत, त्याच्यात अनेक गोष्टी आहेत। जी व्हिडिओ तुम्हाला काल दाखवण्यात आली होती ती व्हिडिओ फक्त शॉर्ट दाखवली, ओरिजिनल व्हिडिओ फुल लेंथी आहे। आणि त्या ओरिजिनल व्हिडिओमध्ये ज्या कारणामुळे त्यांचा मर्डर झाला असं त्यांचं म्हणणं आहे, ती जर आपण पाहाल तर ते कारण काय सांगितलं, अनैतिक त्यांचे काहीतरी संबंध होते म्हणून हा प्रकार घडला। मला कुठल्याही महिलेच्या बद्दल आक्षेप नाही, मला बोलायचंही नाहीये, परंतु त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत, त्या जिच्यासोबत अनैतिक संबंध आहे असं त्यांनी म्हटलं गेलेलं आहे। त्या 3 स्टेटमेंटमध्ये उसामा अटक होईपर्यंत संबंध होते असं तिचं म्हणणं आहे, अटक झाल्याच्या नंतर स्टेटमेंट बदलली, माझा काही संबंध नाही म्हणाले गेलेले। असं याच्यावरून दिसतं की अटक होईपर्यंत, पोलिसांच्या ताब्यात जाईपर्यंत तिचा नवरा कदाचित हे असू शकतं
की त्याला जर तिने ही स्टेटमेंट दिली नाही तर त्याला मारलं जाईल या भीतीपोटी कदाचित ती स्टेटमेंट तिने दिली असावी, कारण की अटक झाल्याच्या नंतर स्टेटमेंट कशी काय बदलली हा प्रश्न उपस्थित राहतो. दुसरा मुद्दा याच्यामध्ये की व्हिडिओ ज्या आहेत ह्या एन्व्हलपमध्ये 2 एन्व्हलप पाठवले गेलेले होते 25/4/2023 ला, ते रिसिव्ह झालेले 25/4/2023 आणि त्याच्यानंतर ते हँडओव्हर केलेलं आहे. 26 ला रिसिव्ह झालेले, 25 ला त्यांनी पाठवले, 26 ला रिसिव्ह झाले. 4 मे ला समजून घ्या, लय महत्वाची गोष्ट ही, आपण ज्यावेळेस एखादा व्हिडिओ बनवतो, मी माझा एव्हिडन्स बनवला, तो व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओ मी पेनड्राईव्ह मध्ये पेस्ट केला, ती पेस्टिंगची डेट आहे ती 4 मे आहे. म्हणजे असं स्टेटमेंट नजीम मुल्लाचंच आहे रेकॉर्डवरती की 24/4/2023 ला त्यांना मिळालं, 26/4/2023 ला त्यांना मिळालं. परंतु ज्या वेळेस तो पंचनामा आम्ही पाहिला त्याच्यामध्ये 4 मे ला ती पेस्ट झालेली व्हिडिओ पेनड्राईव्ह मध्ये टाकली. आता त्यांना काय मिळालं? एन्व्हलप मिळालं. एन्व्हलप मध्ये काय होता? पेनड्राईव्ह होता. तो पेनड्राईव्ह पेस्ट कधी झाला? 4 मे ला. म्हणजे व्हिडिओ त्यांना रिसिव्ह, तो एन्व्हलप मध्ये जो पेनड्राईव्ह आहे तो एन्व्हलप त्यांना जो रिसिव्ह झाला तो कधी झाला? 26 ला. मग 4 मे ला हा प्रश्न उपस्थित होतोय, 4 मे ला तो पेनड्राईव्ह मध्ये ती व्हिडिओ पेस्ट कशी झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर याच्यातून हेच दिसतंय की त्यांना एकतर रिसिव्ह झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ बनवला गेलेला आहे, असं त्यांनी म्हटलं नाही. ती पेस्टिंग त्याने केलेली आहे की कोणी केलेली आहे याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. पोलीस याच्यावरती सायलेंट काय? त्याच्यामध्ये तीच व्हिडिओ जर 26 ला त्यांना मिळाली, 26 एप्रिल 2023 ला, पोलिसांना हँडओव्हर कधी झाली? 30 मे 2025 ला. तब्बल 1 महिना काय करत होते? 1 महिना ते रिझन काय? राजकीय कामात व्यस्त होतो. परंतु 1 महिना एवढा माणूस राजकीय कामात व्यस्त असं कसं असू शकतं? कारण की त्यांची काल जी व्हिडिओ पाहिली त्यांचं असं म्हणणं आहे की ते चालत चालत मुंबईला कुठेतरी चालले होते, रोडच्या कडेला होते आणि त्यावेळेस त्यांना ती बघायला ऑफिसमधून फोन आला म्हणून त्यांनी बघितली आणि लगेच ऑफिसरला फोन केला. परंतु याच्यामध्ये ते डिले त्यांना पोलिसांना सबमिट करण्याचा किमान 1 महिन्याचा कालावधी कसा लागला? कुणाच्या पोझिशनमध्ये एवढ्या दिवस ठेवली ती पेनड्राईव्ह? एवढा क्रुशियल एव्हिडन्स आहे. तर याच्यामध्ये क्लिअर कट दिसतंय की जो पेनड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये छेडछाड झालेली असावी, ओरिजिनल पेनड्राईव्हचा प्रॉपर तपास झालेला नाहीये. आणि उसामाचे जे 2 व्हिडिओ आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला हत्येची सुपारी अमुक अमुक नजीम मुल्लाने दिलेली आहे, अमुक अमुक अमाऊंटसाठी दिलेली आहे, काहीतरी बाहेरगावी सेटल करण्याच्या पण गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहाल त्यांना मदत कोण करत होतं? निरंजन डावखरे, मोहम्मद तळवी, आलू बाबा आणि बद्रुद्दीन, ही सगळी लोक डे 1 पासून, जशी मला माहिती मिळते, जमील शेखच्या हत्या झाल्याच्या नंतर त्यांना मदत करत आलेली, त्यांना हवं नको त्या सहाय्य करण्यात आलेलं आहे. ही लोकांनी मदत करू नये. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरी व्हिडिओ दाखल केली जाते त्याच उसामाकडून की ह्या लोकांनी मला ह्या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडलेले आहेत. हे 2 विरोधाभास जे आहेत, ह्या 2 वेगळ्या जे आहेत त्याचा तपास कोणी करायचा आहे? पोलिसांनी करायचा. पोलीस का सायलेंट आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी त्याचा रोल काय आहे ते तर कळायला पाहिजे. त्याच्यातील पोलीस एकदम शांत आहेत, त्याच्याबद्दल काही चकार म्हणायला शब्द नाही. आता जी पेनड्राईव्ह त्यांनी सादर केलेली आहे, माझ्याकडे तो पंचनामा देखील आहे, त्या पंचनामाचं वाचन केलं असता लक्षात येतं की त्यांनी पूर्ण पेनड्राईव्ह मधला एन्व्हलप दिलेला नाही, फक्त पेनड्राईव्ह दिलेला. एन्व्हलप कुठे गायब झाला? तो एन्व्हलप पोलीस कधी शोधणार? एन्व्हलपही त्याच्यामध्ये मिळत नाही. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं त्याच्यानंतर याच्यामध्ये हा गुन्हा करत्यावेळी ज्यावेळेस ही घटना घडली, उसामा ज्यावेळेस तो फरार होता त्यावेळेस आपण पाहाल की हा सगळा व्हिडिओ बनवण्याच्या एपिसोडच्या दरम्यानचा हा प्रकार आहे. त्या माणसाची स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2 लाखाची जमीन मला तो घेऊन देणार, ह्या पद्धतीने माझ्याकडे जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसे देखील दिले, 2 लाख रुपये अमाऊंट पण दिली. त्याच्यानंतर उसामाने आफ्ताबला 1,25,000 दिले आणि उसामाने समनान बिल्डर त्याला 5.25 लाख रुपये दिले. त्याच पद्धतीने अँड्रॉइड फोन आणि एक आयफोन देखील त्यांनी नवीन विकत घेतलेला होता. ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, हा व्हिडिओ बनणे आणि जमील शेखची हत्या झाल्याच्या नंतरचा हा जो प्रकार घडलाय,
याच्यामध्ये एक क्लिअर आहे की आर्थिक याच्यामध्ये जो कोणी कॉन्स्पिरेटर पोलीस आहे म्हणून सांगतायत, तर त्याच्यामध्ये आर्थिक काही गोष्टी घडलेल्या आहेत. एकूण 8-8.5 लाखाचं याच्यामध्ये सगळं आर्थिक व्यवहार झालेला असा दिसतोय. जमील शेखच्या हत्या झाल्याच्या नंतर देखील आणि त्याच्या अगोदरही झाल्याची शक्यता आहे, परंतु तपासामध्ये चकार शब्द काढलेला नाहीये. कुठेच त्यांनी आर्थिक मनी ट्रेल कशी ट्रॅव्हल झाली, उसामाकडे पैसे कुठून आले इतकी मोठी अमाऊंट, आणि ती बरोबर ती व्हिडिओ बनवण्याच्याच आसपास कशी आली, हे कुठेही तपासामध्ये पोलिसांनी उलगडा केलेला नाहीये. आपण जर पुढे पाहाल, याच्यामध्ये एक डिफेन्स घेतला जातो की यांनी इरफानच्या नातेवाईकांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले आणि त्याच्यानंतर मग यांना इम्प्लिकेट करण्यासाठी ते सारखे सारखे भेटत होते. अरे इरफानला ज्यावेळेस अटक केली ना, त्यावेळेस लखनौच्या 3/4/2021 यूपीच्या एसटीएफने सांगितलंय. यूपीच्या एसटीएफचा एक स्टेटमेंट फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो शेवटचा. हत्या के दौरान उसामा बाइक के आगे पीछे अगल बगल था. यह हत्या नजीम मुल्ला निवासी राबोडी जनपद थाने महाराष्ट्र जो एनसीपी का नेता कारपोरेटर है के कहने पर सुपारी देने पर किया गया था. इस हत्या के एवज में मुझे 2 लाख रुपए मिलना था. उसामा ने नजीम मुल्ला को कितने पैसे में डील किया यह मुझे पता नहीं. एफआईआर में शक नजीम मुल्ला पर है. आता यांनी कधी भेटले? अटक व्हायच्या आधी. मग जर डिफेमेशनची केस करायची आहे, मग यूपीच्या एसटीएफ वर का नाही केली? अधिकार होता ना तुम्हाला, आधीच बोललेत ना. यूपीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेस रिलीज आहे, तुम्ही शांत का बसले? याचा अर्थ की यांनी त्यांच्या विरोधात आवाज उचलू नये. जे लोक यांना मदत करायला येतील त्यांनाच या गुन्ह्यामध्ये कसं त्यांचं नाव बदनाम करता येईल असा केविलवाना कट संशयिताकडून केला जातोय, असं प्राथमिक दृष्ट्या एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला दिसून येते. त्याच्यानंतर जर आपण पाहाल, इरफाननी मग स्टेटमेंट दिली. तो जेलमध्ये होता, पोलिसांच्या कस्टडीत नव्हता. जेलमधून त्यांनी डायरेक्ट मॅजिस्ट्रेट साहेबांकडे विनंती केली की मला माझं कन्फेशन द्यायचंय, कबुली जबाब द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तो कबुली जबाब दिला, त्या कबुली जबाबमध्ये त्याने सांगितलं की उसामा जब भी मेरे घर रहता था वह बार बार नजीम मुल्ला का नाम लेता था और बोलता था कि वो हमारा बॉस है. त्याच्यामध्ये ये देखिल म्हटला, इसके बाद उसने मुझे और साहिल शेख को नेताजी जमील शेख को मारने के लिए 2 व्हीलर भेजा और मुझे धमकाया था कि अगर तुमने गोली नहीं मारी तो तुम्हें और तुम्हारे घर वालों को मार दूंगा. और मुझे बोला नजीम मुल्ला हमारा बॉस है, अगर तुमने पुलिस को कुछ बोला तो नजीम मुल्ला तुमको गोली मार देगा और मरवा देगा. फिर एक दिन दोपहर के समय साहिल शेख गाड़ी चला रहा था और मैं उसके पीछे बैठा था और मेरे हाथ में बंदूक थी. जो माणूस स्वतः कन्फेशन देतोय का मी गोळी चालवली, परंतु याच्या पाठीमागचा मास्टर माइंड जो आहे तो सस्पेक्ट आहे नजीब मुल्ला, असं त्याचं म्हणणं आहे. एक, आर्थिक देवाणघेवाण तिथं उसामाकडे पैसे आले कुठून? 2, व्हिडिओचा एन्व्हलप जो त्याच्याकडे आला तो आल्याच्या 3, 164चा जो जमील शेख वारलाय त्यांचा अगोदरचा 2014चं 164चं स्टेटमेंट. 4, याचं देखील आताचं स्टेटमेंट. त्याचबरोबर यांना इम्प्लिकेट करण्याचं कारण काय? आणि बरोबर जे लोक यांना सपोर्ट करतात त्यांचेच नाव उसामा कसे काय घेतो व्हिडिओमध्ये? इतका ग्रेव सस्पिशन असताना पोलिसांना आणखीन संशयितावर कारवाई करायला पाहिजे काय? मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे आणि इतके भक्कम पुरावे असताना पोलीस काहीही करत नाही, म्हणजे याला कुठेतरी राजकीय पाठबळ आहे किंवा कसे, हा एक प्रश्न उपस्थित राहतोय. कारण की आम्ही पाहतो की साधं हेरसे एव्हिडन्स वरती देखील पोलीस सस्पेक्टला अरेस्ट करतात साध्या गुन्ह्यामध्ये. हे तर मर्डर सारखा गुन्हा आहे. इतक्या सबळ संशयिताच्या विरोधात पुरावे असताना का कारवाया केल्या जात नाही, हा प्रश्न यांनी डीजीपी आणि चीफ सेक्रेटरीकडे हा विषय मांडलाय आणि यांनी मागणी केलेली आहे की कृपया करून तुम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करा. हा सगळा जो प्रकार आहे तुम्ही ठाण्याच्या बाहेर एक विशेष तपास पथक गठीत करून याचा तपास करावा. यांनी अर्ज ऑलरेडी दिलाय. डीजीपी महाराष्ट्रातल्या आणि मुख्य सचिव महाराष्ट्रातल्या दोघेही महिला आहेत. आपण महिलांना आदर देतो, त्या संवेदनशील असतात, भावनिक असतात, परंतु साधं ह्या महिलांना, जी त्या जमील शेखची पत्नी आहे त्या महिलेचं दुःख जाणते म्हणे, साधी भेट देखील द्यायला तयार नाही. आणि कुठेतरी ग्रॉस इनजस्टिस होतोय.
म्हणून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही या केसमध्ये पुढे आलेलो आहोत. सर 8 लाख जर ट्रान्झॅक्शन झालं समाजात, तुमचं म्हणणं काय की ते नजीब मुलांना दिले का पैसे? हा जो प्रश्नाचा तुमच्या मनात प्रश्न आलाय ना, त्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही पोलिसांकडून मागतोय. कोणी दिले, कसे दिले, का दिले? चार्जशीट मध्ये पोलीस एकदम सायलेंट आहे. त्याचं उत्तर पोलिसांनी द्यायला पाहिजे, परंतु पोलीस त्याच्यावर सायलेंट का, हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. आम्ही आता पत्र दिलेलं आहे, आम्हाला भेट पण द्यायला त्या मुद्द्यावर पोलीस का तयार होत नाही? कुठेतरी याच्यामध्ये राजकीय पाठबळ आहे किंवा कसे, याला संशयाला जागा निर्माण होतीये. सर, या तपासामध्ये पोलीस अधिकारी देखील होते, त्यांची तडकाफड ठाकरे करण्यात येते असं देखील कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्याबद्दलही कुठलाही खुलासा अद्याप झालेला नाही. आता मी ती नजीब मुल्लांची व्हिडिओ पाहिली. त्यांचं असं म्हणणं आहे, ती ऑर्डर मला कोणीतरी पत्रकाराने पाठवली, मी कधी स्टेटस ठेवत नाही, आणि मग अचानक मध्ये माझा गेला बटन दाबलं गेलं, आणि मग ती फक्त 4 सेकंद पुरती, फक्त ती 4 सेकंद का 4 मिनिटं म्हणाले, 4 मिनिट ती व्हिडिओ राहिली आणि नंतर मग ती डिलीट केली. मी तो स्क्रीनशॉट ज्यांनी मारलाय तो पाहिला, त्याच्यामध्ये 10 मिनिटाचा वेळ दिसतोय. दुसरी गोष्ट, ती ट्रान्सफर ऑर्डर नाही, ती रिलिव्हिंग ऑर्डर असते. ट्रान्सफर ऑर्डर ज्या आयपी, तुम्ही सगळे पत्रकार आहात, त्या डीजी ऑफिसच्या वेबसाईटवर अपलोड होतात. रिलिव्हिंग ऑर्डर मला तरी अजून वाचण्यात आली नाही कशी अपलोड होते. तो माझ्या माहितीप्रमाणे तो पब्लिक डॉक्युमेंट नव्हता, तो त्यांच्या इंटरनल पर्पजसाठी होता. आणि तो पब्लिक डॉक्युमेंट कसा काय याच्या मोबाईलमध्ये जातो आणि याच्याकडूनच तो कसा काय बरोबर स्टेटस म्हणून अपलोड होतो, हा प्रश्न एक कायद्याचा अभ्यासक म्हणून माझ्यासमोर उभा राहतोय. आणि खरोखर म्हणे, जर इतका कॉन्क्रीट पुरावा, इतका भक्कम संशयतावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी अनेक केसेसमध्ये कारवाई केलेल्या आहेत, याच्यापेक्षा कमी पुरावे असताना देखील, आणि याच्यामध्ये जो तपास करणारा अधिकारी आहे त्याचीच बरोबर बदली होते, आणि बदली झाल्याच्या नंतर तो स्टेटस पण ठेवला जातो. म्हणजे कायद्याला रिस्पेक्ट नावाची कोणती गोष्ट आहे की नाही, हा पहिला प्रश्न उपस्थित राहतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हा क्लिअर कट चॅलेंज आहे. जो सस्पेक्ट आहे तो अशा पद्धतीचं कृत्य करतोय, हे असं मला वाटतंय की एकदम चुकीचं घडतंय. आणि संविधानाच्या रक्षणासाठी जी बुद्धिजीवी लोक आहेत, जे कायद्याचे अभ्यासक आहेत, त्यांनी याच्यामध्ये या गोष्टीत लक्ष घालणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांची दाखवला त्याच्यामध्ये अनैतिक संबंध आहे असं तो बोलतो, तो मॅनिप्युलेट केलेला आहे, खोट्या असं तुमचं म्हणणं आहे? काय म्हणता? प्रश्न नाही आला, कारण की यामध्ये बोलले. हा, अनैतिक संबंधाचा जो आम्हाला व्हिडिओ दाखवला नजीब मुलांनी सगळ्या पत्रकारांना, तो तुमच्यामध्ये मॅनिप्युलेट आहे का खोटा आहे? बघा, त्यांनी जे व्हिडिओ तुम्हाला पाठवलाय तो कट करून दिलेला आहे. पूर्ण व्हिडिओ मोठा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे 4 लोकांची नावं सांगितली, जे नामचीन लोक आहेत, त्यांची त्याच्यात नावं घेतलेली आहेत. आणि त्यांच्यामध्ये तुमच्या पण प्रश्नाकडे तो चारित्र्य हननाचा जो मुद्दा आहे, त्या चारित्र्य हननाच्या संदर्भात 3 स्टेटमेंट आहेत. आणि त्याच्यामध्ये एक 164 ची अशी पण स्टेटमेंट आहेत त्यांच्याच नातेवाईकाची, उसामाच्या, की पैसे मिळाल्यामुळे तिने ही स्टेटमेंट दिली होती. 164 स्टेटमेंट आहे. तर आता रेकॉर्ड काय म्हणतंय मी तुमच्या समोर मांडतोय. आणि येण्याचं एकमेव कारण की ते एवढं वाचून ह्या कशा तुम्हाला सांगतील, कोणीतरी त्या महिलांच्या बाजूने कोणीतरी बोललं पाहिजे, म्हणून मी तुमच्या समोर आलेलो. आम्ही त्याच्यावरती विचार करतोय, कायदेशीर पैलूंची चाचपणी करतोय. जे काही बेस्ट यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या करायला आम्ही तयार आहोत. सर, ठाण्यामध्ये कोणताही विषय हाताळत असताना राजकीय हस्तक्षेप दिसतो. आपण ही केस हाताळत असताना आपल्याला काही ऑफर किंवा आपल्याला काही धमकी वगैरे असं काही आतापर्यंत काही मेसेज आतापर्यंत आलेला? आता ही प्रकरण मी तुमच्या समोर पहिल्यांदाच हजर झालोय. आणि अक्षय शिंदेच्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माझा अनुभव आहे. हस्तक्षेप होतो, पण तुमच्या समोर सगळ्यांसमोर मी एक सांगतो, मला विकत घेऊन दाखवावं त्याला मी जगातला सगळ्यात मोठा पैशावाला माणूस मी समजेन. ओके सर, मी केसकडे पुन्हा येतो. अरे कामदार भाई, कैसे आप? अस्सलाम वालेकुम. तुम्ही दोन्ही व्हिडिओचा उल्लेख केलेला कुरिअरने नजीब मुल्लानी पोलिसांना एका जोडी पाठवली, आणि त्याच काळचं ओसामाचं बँक ट्रान्झॅक्शन आहे त्याच दरम्यान. येस, त्याच दरम्यान आहे, त्याच आसपास आहे. जे 8-8.5 लाख रुपये तुम्ही म्हणताय ते जे ट्रान्झॅक्शन, हो, त्या पैसे दिले, 5.25 लाख दिले, जे काही ते व्हिडिओ बनवणे, ते व्हिडिओ टाकणे, त्या कालावधीत आहे सगळं हे ट्रान्झॅक्शन. होय, येस, आय एम ऑन द फर्म ओपिनियन. याचा अर्थ म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की पहिला जो 33 सेकंदाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याने नजीब मुल्ला आणि मोहसिन भटला ही 2 नावं घेतलेली. त्याच्यानंतर आलेला दुसरा व्हिडिओ,
आणि त्याच कालावधीत हा पैशाचा ट्रान्झॅक्शन Yes. तर त्या पैशाच्या प्रॉब्लेममुळे आणि त्या पैसे मिळाल्यामुळे त्यांनी स्टेटमेंट परत चेक करून परत व्हिडिओ असं आपलं म्हणणं आहे. शक्यता नाकारता येत नाही. ह्या प्रश्नाचं सटीक उत्तर हे तपास यंत्रणेने द्यायला पाहिजे. चार्जशीटमध्ये त्याचं उत्तरच नाही ना. का नाही? म्हणून तर आम्ही तपासाला ग्राउंड तर पाहिजे. तपासात ह्या उणीवा आहेत. इन्व्हेस्टिगेशन फुल फ्लेज फेअर का होत नाही? जोपर्यंत सत्य लोकांपर्यंत मांडण्यासाठी काय गरजेचं आहे? कस्टोडियल इंट्रॉगेशन. कस्टोडियल इंट्रॉगेशन कधी होईल? अरेस्टच्या नंतर. अरेस्ट कधी होईल? पोलिसांची इच्छा असेल तर. आणि पोलिसांची इच्छाच होत नाही ते. तुमच्यासारखा छोटा पत्रकार एखाद्याची बातमी जरी लावली, खंडणीचा गुन्हा दाखल करून लगेच आत टाकतात. आणि मोठ्या नेत्यावरती मर्डर सारखा गंभीर संशय असेल तरी कारवाई होते का? नाही होत. ह्या देशामध्ये कायदा दोन प्रकारे राबवला जातो. पत्रकार, वकील यांच्यासाठी वेगळा आणि राजकारण्यांसाठी वेगळा. आणि ही विषमतावादी व्यवस्था आम्ही बर्दाश्त करणार नाही. आम्ही वकिलाचा कडाडून मुकाबला करू. नजीब मुल्ला म्हणतं की जमील शेख हा माझा जवळचा सहकारी होता. आणि दुसरीकडे क्लस्टरचं देखील कारण समोर येते. नक्की काय प्रकरण होतं? क्लस्टर पुढे रुखवत होतं का राबडीमध्ये? आणि जमील शेख हा जवळचा सहकारी आता बघा, जमील शेख हा त्यांचा कार्यकर्ता. आता मी जर नेता असतो इथला, यांच्या घरातली लोक एवढं माझ्यावरती, ते नेता जर नसते तर मी हे बोललो नसतो. पण ते नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. आता त्यांच्या घरच्यांची त्यांना संशयित म्हणून म्हटलंय. जमील शेखने पण 2014ला त्यांच्यावरच आरोप केलेत. माझ्यासारखा व्यक्ती काय म्हणाला असता? सुप्रीम कोर्टाने आताच आमचे न्यायमूर्ती आहेत, त्यांचं डिव्हिजन बेंचचे एक जजमेंट आहे की आरोपीला संशयित जो असतो त्याला पण अधिकारी तो कोर्टात जाऊन माझी नार्को करून घ्या एक अर्ज करू शकतो. परंतु एका बाजूने माझा कार्यकर्ता आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तपास यंत्रणेला सत्य उघडकीस करण्यासाठी टेक्निकल पुरावे काय काय मिळू शकतात त्याच्यासाठी साधा अर्जही करायचा नाही. ऑन द कॉन्ट्ररी डिफेमेशनची केसेस करायच्या, गोष्टी करायच्या. या दोन्ही स्टँड कसा चालेल हे तर ते म्हणजे अजीब म्हणजे तुमच्या ठाण्यामध्ये काही होतं. ओके साहेब, त्यांनी एक हे पण सांगितलं का मागच्या वेळेस जमील शेखचे कुटुंबीय उच्च न्यायालयात गेले. तर त्यावेळेस त्यांची ती याचिका जी होती, त्यांची जी पिटिशन आहे ती डिस्पोज करून काही कॉस्ट लावण्यात आली होती. तर का असं झालं? काय त्याचे कायदेशीर काय त्याला? तुम्ही मला वाटतं कामदारजी ते लेट आले, त्याचं उत्तर मी दिलं ऑलरेडी. सर, माझा एक शेवटचा प्रश्न. या प्रकरणात ज्यावेळेस काळचे तपास अधिकारी होते, जे तपास करत होते, कुटुंबियांची मागणी की त्यांनी पुन्हा तो तपास करावा. तर शक्य आहेत का ह्या गोष्टी पुन्हा त्याच अधिकाऱ्यांना ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून तपास करावा? आम्हाला तपास अधिकारी शासनाने कोणी दाखल करा, कोणी ठेवावा, हा आम्ही शासनाचा अधिकारी, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आमची मागणी इतकीच आहे, तपास निष्पक्ष, फुल फेज, कॉन्क्रीट आणि इम्पार्शियल व्हायला पाहिजे. परंतु ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पाहिजे. इकडे काय पण होतं, तुमच्या ठाणे जिल्ह्यात इथं बाजूला जेल पण आहे, इथंच कमिशनर ऑफिस पण आहे, इथंच नेता पण आहे, इथंच डेप्युटी सीएम पण आहे. कसं काय आम्ही अपेक्षा करायची का इकडं आम्हाला निष्पक्ष तपास होईल? निष्पक्ष तपास हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा राईट आहे. तो राईट साधा प्रोटेक्ट करा एवढी मागणी घेऊन आम्ही पत्र करतो, विनंती करतो. सर आम्हाला भेट द्यायला तयार नाही डीजीपी आणि चीफ सेक्रेटरी. काय अन्याय हा? काय वाटतं आता वरच्या कोर्टात पुन्हा दाद मागणार त्या संदर्भात पुन्हा केस स्टँड करणार? चांगला प्रश्न विचारला. आता निवडणूक आयोगाविरोधाची याचिका दाखल केली, ती फेटाळण्याचं एक कारण तुम्ही पाहिलं. ती फेटाळण्याचं हायकोर्टाने कारण दिलं. एक त्यापैकी अनेक कारणांपैकी एक कारण असं होतं की तुम्ही निवडणूक आयोगाला ही मागणी केली का? तुम्हाला जी काय टक्केवारी वाढली, तुम्ही अर्ज केला का? नाही केला. तुम्ही डायरेक्ट कोर्टात कसे आलात? त्याच्यासाठी आम्ही पहिला आता गव्हर्नमेंटकडे गेलोय, चीफ सेक्रेटरीकडे गेलोय, डीजीपींकडे गेलोय. त्यांच्याकडून उत्तर येऊ द्या ना आम्हाला. आणि त्यांच्याकडून उत्तर नाही आलं तर महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय प्रमुख हे राज्यपाल आहेत, त्यांच्याकडे आम्ही जाऊ. आणि ज्या वेळेस आम्हाला कुठलाही अल्टरनेट ऑप्शन नसेल त्यावेळेस आम्हाला कोर्ट एनी टाइम ओपन आहे. कोर्ट तर आहेच ना आम्हाला. परंतु एक मी तुम्हाला सांगतो, जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं देणं अपेक्षित कोणी होतं? पोलिसांनी. परंतु पोलिसांच्या वतीनं बोलताय कोण? जो सस्पेक्ट आहे तो. म्हणजे आता तुमची जबाबदारी आहे, जर पोलीस बोलत नसतील, कारण की पोलिसांकडे गेल्यानंतर ते तुम्हाला नो कमेंट म्हणतील, इन्व्हेस्टिगेशन आहे. मग जो त्यांच्या वतीने बोलताय त्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यावी. परंतु मला अपेक्षा अशी की अनेक केसेसमध्ये मी बोलल्यानंतर असं होतं की समोरचे बोलतात नो तो इन्क्वायरीचा मॅटर आहे, ते सबज्युडाइज मॅटर, आता मी काय बोलणार नाही. असं याच्यामध्ये होऊ नये हीच माझी पण अपेक्षा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ते कुटुंब किती वेळा जाऊन भेटून आलेले, तिकडनं देखील काय उत्तर आले?
बघा, आता याच्या आधी मला जेवढी माहिती मिळाली आहे केसमध्ये, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील यांना आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला न्याय देऊ. 2014ला देखील हा प्रकार घडला. मध्यंतरी सरकार बदललं, आघाडीचं सरकार आलं, त्यावेळेस पण यांना न्याय नाही मिळाला आणि आता पण यांना न्याय मिळत नाही. मला या राजकारणाशी काही मतलब नाहीये. सरकार दोन्ही असताना पण यांना न्याय मिळालेला नाहीये. परंतु ज्या वेळेस सरकार दोन्ही असताना पण जर न्याय मिळत नाही तर ही पत्रकारांची, वकिलांची जबाबदारी जास्त बनते की सामान्य माणसाच्या हक्क आणि अधिकारासाठी आपण मिळून सत्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, प्राणाची बाजी लावून. थोडंसं हिंदीमध्ये अमित साहेब. आणि एक शेवटचा यांचा एक अर्ज होता, कोणाकडे गेलेला? यांनी तो अर्ज जे आताचे पाटील म्हणून आयो आहेत, दिलीप पाटील, त्याच्यामध्ये यांचा एक अर्ज होता, आम्ही आरोपी यांनी सीएम साहेबांना अर्ज केला होता 16/5/24ला. याच्या आधी देखील अर्ज झालेले आहेत माझ्या या केसमध्ये इंटरव्ह्यू होण्याआधी. आरोपी हबीब शेख आणि उसामा यांना अटक करण्यापूर्वी आणि नंतर अशा अनेक गोष्टी ऐकल्या आणि समोर आल्या की गुन्हा शाखा 1चे ऑफिसर दिलीप पाटील, नजीब मुल्ला मुख्य सूत्रधाराबरोबर यूपी बरेलीमध्ये बाबू भोंदू बाबा व्यक्तीला अनेक वेळी भेटले. त्यानंतर ठाणे येथे येऊर बंगल्यामध्ये ही आयो दिलीप पाटील, नजीब मुल्ला मुख्य सूत्रधार आणि बाबा भोंदू बाबा ह्या तिघांची काही बैठक झाली. हे सर्व बरोबर आहे का? हे कशासाठी भेटले? हे याचं कारण काय? आता भेटले नाही भेटले हे आम्ही कोणी पाहिलेलं नाहीये, याची आम्ही पुष्टी पण करत नाही. परंतु जर यांनी एखादी गोष्ट संशयित म्हणून सांगितलेली आहे, एक छोटासा संशय देखील आमच्या जर न्यायपालिकेवर असेल ना तर तात्काळ त्यांना कामावरून काढून जातात. डिस्ट्रिक्ट अशा कितीतरी आपण केसेस पाहिल्यात. परंतु इतके सिरियस अलिगेशन एका तपास अधिकाऱ्यावरती होतात, मला त्याचा इन्क्वायरी देखील करायला, व्हेरिफिकेशन देखील करायला हे लोक तयार नाही. या अर्जाचं काय झालंय? म्हणजे आयो तपास यंत्रणा तो सस्पेक्टच्या सोबत युपीला जातो असं यांचं जे म्हणणं आहे. हा खरोखर गेला होता का युपीला? गेला होता तर कोणत्या फ्लाईटने गेला होता? ट्रेनने गेला होता का? नाही. किती वेळ लागतो का? गाडीने गेला होता? टोल व्हेरीफाय केला, एअरपोर्ट व्हेरीफाय केलं, रेल्वे स्टेशन व्हेरीफाय केलं का? झालं. ते देखील केलं गेलेलं नाहीये. म्हणजे काहीही करायचं नाही. आरो सस्पेक्ट जे बोलल ते खरं मानून जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे तो पेनड्राईव्ह जो तुमच्याकडे येतोय, तो पेनड्राईव्ह त्यांना प्राप्त होण्याच्या नंतरच्या वेळेस, तो लिफाफा प्राप्त होण्याच्या नंतरच्या वेळेस ती पेस्टिंग डेट आहे ती व्हिडिओ, किंवा त्याचं तर इन्व्हेस्टिगेशन करा. इतका ढळढळीत पुरावा असताना टेक्निकल एव्हिडन्स, माणूस खोटा बोलेल, टेक्निकल एव्हिडन्स कसा खोटा बोलेल त्याच्यावरही काय करायला तयार नाही. 100% बॉस याच्यामध्ये राजकीय आकार लपलेला आहे. हे आपलं जसं तिथे धनंजय मुंडे वगैरे ते प्रकरण कसं ते तिकडे देशमुख वगैरे प्रकरण झाले बीडचं, इकडचा ठाणा पण बीड होतो की काय, अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. मी कधी राजकारणावरती बोलत नाही, परंतु बीडला ठाणा होऊ द्यायचा नाहीये ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय आका जे कोणी असतील त्यांना देखील माझा इशारा आहे, जर पुरावे हाती लागले का तुम्ही त्यांना वाचवताय तर आम्ही तुमच्या विरोधात देखील कठोरातली कठोर कारवाई सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याची तयारी केलेली आहे. इतकंच मी तुम्हाला सांगतो. सांगा ना, तुम्ही विचारो ना. अभी देखिए, यहाँ पर क्राइम सीन इसलिए हम लोग देखते हैं, इसका रीजन मैंने अक्षय शिंदे केस में भी किया था, इसके लिए भी, क्योंकि पुलिस जो चीज बताती है, जो वीडियो वायरल होते हैं, वो सही में उस क्राइम सीन के है क्या? नहीं तो हम भी वैसे वीडियो देख देख के कैसे हम लोग इन्वेस्टिगेशन करें या इंक्वायरी करें या उसका स्टडी करें? इसके लिए हमने क्राइम सीन देखा, तो क्राइम सीन के हिसाब से और जो चार्जशीट बोली वो तक का एपिसोड मुझे ठीक लगा. लेकिन इसमें जो वीडियो के बारे में हमने अभी जो सवाल खड़े किए उसके जवाब गवर्नमेंट को देना है. और पुलिस इसके ऊपर क्यों चार्जशीट में भी साइलेंट है, इसके ऊपर हम लोग जो सवाल खड़े कर रहे हैं, और हम लोग अभी डीजीपी और चीफ सेक्रेटरी से इसी को पूछ रहे हैं, तो इसके जवाब का हम लोग इंतजार कर रहे हैं. मराठी झाला, हिंदी. सर, इस पूरे घटना को लेकर 2 वीडियोज जो है वो
वायरल हुए हैं, आपका आरोप है कि वीडियोस की पेस्टिंग और जो पेन ड्राइव डेट्स की वो अलग है, उसको लेकर आप क्या बोलना चाहोगे? मैं ये बोलना चाहता हूं, ये कभी भी पॉसिबल नहीं है। आज मुझे वीडियो मिली, मैंने वही वीडियो बार देखी और मैंने किसको दे दी? पुलिस को दे दी। अरे भाई, लेकिन उसमें जो वीडियो मोबाइल या कोई डिवाइस से उसमें डाली है वो मिलने के बाद वाली है ना, ये कैसे पॉसिबल है? वो वीडियो को क्रिएटेड फाइल क्रिएटेड डेट चेंज कैसे होगी? वो नहीं होती, वो कंपलसरी वैसी हो, वो इसमें अलग मिलने के बाद वाली मिल रही है। ये पॉसिबल ही नहीं है। ये 100% सस्पेक्ट जो मास्टरमाइंड उसामा है उसके इन्फ्लुएंस के हिसाब से ये जो सस्पेक्ट है नजीब मुल्ला, इनके साथ में कुछ मिली हुई है कि या इसका जांच पुलिस ने करना है, इसका जवाब पुलिस को देना है। ये कैसे पॉसिबल है? सर, एक वीडियो जो है एक दिन पहले जमील शेख के परिवार ने सबके सामने लाया, मीडिया को दिया। दूसरे दिन फिर नजीब मुल्ला 5 मिनट से एक बड़ा वीडियो दिखाते हैं जिसमें वो बताते हैं कि अनैतिक संबंध थे, इलिसिट रिलेशनशिप के चलते ये हत्या हुई है, इसमें मेरा कोई संबंध नहीं है, मेरे पारिवारिक संबंध है। दोनों वीडियो ओसामा के ही है। तो उसमें से आपके हिसाब से कौन सा वीडियो सही? देखिए, पहला जो वीडियो आया उसमें नजीब मुल्ला के खिलाफ आरोप लगाए गए, वो मास्टरमाइंड है बताया। उसी के दौरान दूसरा बात, थोड़े दिन के बाद वीडियो आया, उसमें भी बोला गया है कि उसमें 4 लोगों के नाम लिए गए, वो कट कर दिया पोर्शन। मैं बता देता हूं, उसमें निरंजन डावखरे, महमूद दलवी, आलू बाबा और बदरुद्दीन, ये 4 लोगों के नाम लिए गए। ये चारों लोग, जहां तक की मेरी जानकारी है, ये इनको डे 1 से नजीब भाई की जमील भाई की जो डेथ हो गई उसके बाद ये लोग मदद करने वाले थे। बराबर इन्हीं लोगों का नाम उसामा कैसे ले रहे? ये पहला सवाल है। दूसरा, उसमें कारण क्या बताया है कि इलिसिट एफआईआर का बताया है। तो इलिसिट एफआईआर के 3 स्टेटमेंट है। उसामा को अरेस्ट करने के पहले जो स्टेटमेंट है उसमें क्या बोला गया है कि हमारा रिलेशन है। उसके बाद में जो स्टेटमेंट आया, अरेस्ट होने के बाद बोले मेरा कोई संबंध नहीं है। उसमें तीसरा एक स्टेटमेंट रिलेटिव का आया, उसमें क्या बोला गया है, पैसे के वजह से मैंने ये स्टेटमेंट दिया था। तो इतने सारे कॉन्ट्रडिक्शंस है, सही क्या है ढूंढना किसका काम है? पुलिस का है। पुलिस क्यों नहीं ढूंढ रही है? ऐसा तो पुलिस फोकट में तो कुछ काम करेगी नहीं। एक तो ट्रांसफर, प्रमोशन, पोस्टिंग या फिर जोल। इसका भी मैं जो आयो है जिसने ये गड़बड़ की है उसको भी बताना चाहता हूं, इसको जल्द से जल्द निपटारा नहीं करेंगे। मैं धमकी देता नहीं, मैं जो बोलता हूं करता हूं। आपके अकाउंट में पैसा किधर से आया होगा, नहीं आया होगा, आपके रिलेटिव जो जिनसे अगर इसमें झोल हुआ है, पैसा लिया है, तो हम उनके खिलाफ भी जाने को कम नहीं करेंगे, लेकिन सच को हम ढूंढ के निकालेंगे। इन लोगों ने जो सवाल खड़े किए, इनका हक है उन सवालों का जवाब मिलना। सर, अभी बात करने के दौरान आपने एक्यूज ओसामा के बैंक ट्रांजैक्शन की या उसके पैसों के खर्च का कुछ ब्यौरा दिया था, क्या एग्जैक्ट क्या चीजें? देखिए, उसामा के पास उसी वीडियो बनाने के दौरान जमील भाई की हत्या होने के बाद पैसा कहां से आया? भाई 8-8.25 लाख का 2 लाख की जमीन ले रहा है वो यूपी में। उसके बाद आईफोन भी है, एंड्रॉइड फोन भी है। वो काम क्या करता था? ठेले वेले पे काम करना, कुछ तो बेचने का काम करना। 8.25 लाख की अमाउंट, 5.25 लाख रुपया किसी सन्नान बिल्डर के पास उसके साथ हुआ है। एक दूसरा 2.25 लाख का भी हुआ है। टोटल मतलब जो अमाउंट उसमें जो दिख रही है वो 8.25 लाख की। इतनी अमाउंट आई कहां से उसके पास? वीडियो बनाने की और अमाउंट की टाइम। यस, तो इसमें कहां से अमाउंट आई, किसने भेजी, क्यों भेजी, वीडियो के टाइम पे ही कैसे आई? भाई इसके ऊपर साइलेंट क्यों है? सिर्फ एक वीडियो वाला मुद्दा नहीं, इसमें 2 164 और इसमें ये कि नहीं, जितने भी आरोपी है इसमें उन लोगों ने कहीं ना कहीं नजीब मुल्ला का नाम उसमें लिया है चार्जशीट में। फिर भी काम क्यों, सस्पेक्ट को इंट्रोगेशन क्यों नहीं कर रही पुलिस? सर, पूरी चार्जशीट अब तक जो पुलिस ने कोर्ट में फाइल की है, जो सबमिट की है, मेरे ख्याल से आप आज बात कर रहे हो तो आपने स्टडी कर ली होगी, पूरी चार्जशीट देख ली होगी। तो पुलिस की जांच को लेकर के खास क्या कहना चाहिए आप ये हत्याकांड को लेकर? मैं एक चार्जशीट के बेस पर, चार्जशीट के बेस के ऊपर ही मैंने जो भी आपके सामने रखा है, मैं इतना ही कहूंगा, मर्डर जैसे जघन्य अपराध की अटेम्प्ट टू मर्डर हुआ है। इनको इन्वेस्टिगेशन करने के दौरान उन्होंने मरने से पहले 2014 में भी क्या हुआ था उसका भी सीक्वेंस देखना चाहिए था। मैंने मर्डर जैसे गुने में अनेक चार्जशीट में मैंने मर्डर के केसेस में अपियर हुआ हूं कोर्ट के सामने।
ऐसा ढीला इन्वेस्टिगेशन मैंने कभी नहीं देखा। देखो, कानून के हिसाब से जो काम करता है उसके हाथों गोली चलाने वाला दिमाग किसका है वो ज्यादा बड़ा गुनहगार होता है, और इसमें कॉन्स्पिरेटर के तक हाथ ही नहीं जा रहा है। जमील भाई ने 2014 में इन्हीं का नाम क्यों लिया 164 में? इसका जवाब क्या है? इनका अच्छा कार्य करता था ना, 14 में काय को इनका नाम लिया? फिर इसके बाद में अभी भी इनको काय को जा रहे बार बार पेन ड्राइव? अगर उनका ये स्टैंड है कि मेरे को ब्लैकमेल करके मेरे से पैसा ऐंठने का, अरे भाई इनसे ज्यादा तो एकनाथ शिंदे को ब्लैकमेल करते उनको पेन ड्राइव, वो तो ज्यादा पैसा मिलने का चांस था। इन्हीं को बार बार पेन ड्राइव क्यों जा रहा है? निरंजन डावखरे का भी नाम लिया है, उनको क्यों नहीं पेन ड्राइव जा रहा है? आलू बाबा को या दूसरे को नहीं, दलवी को नहीं जा रहा है, बदरुद्दीन को नहीं, इनको बार बार क्यों जा रहा है पेन ड्राइव? तो पैसे का ऐंठने के लिए, ब्लैकमेल के लिए अगर ये उनका जो स्टैंड है तो उनसे भी अच्छे पैसे खास वाले पॉलिटिकल बड़े मजबूत लोग हैं थाना में, तो उधर भी भेज सकते, लेकिन वहां पर नहीं गया। रीजन क्या है भाई इनको ही भेजने का? इसका इन्वेस्टिगेशन जवाब पुलिस को देना है। ये इन्वेस्टिगेशन के लैप्सेस या लैकुना जो भी है, इसमें जो भी पार्ट ओमिट किया गया है आपके हिसाब से, आपने भी जो फाइंडिंग्स की है, तो आपका और फैमिली का क्या स्टैंड है इसको लेकर? आगे क्या करने वाले आप? देखिए, अगर डीजीपी हमको कार्रवाई का जवाब नहीं देती है, हमारे एप्लीकेशन पे क्या करना चाहते हैं, हम अपने महाराष्ट्र राज्य के जो प्रशासन के प्रमुख गवर्नर होते हैं उनसे भी बात करेंगे। जो भी कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट पे हमको न्याय दिलाने की ताकत रखते हैं कॉन्स्टिट्यूशन के फ्रेमवर्क के अंदर, हम उनके पास जाके रिक्वेस्ट करेंगे। और जब नहीं होगा तो हम, कोर्ट तो है हमारे लिए, हाईकोर्ट, और कोर्ट में जाने के बाद आपने देखा ही है फिर क्या होता है। सर, कोर्ट के ताल्लुक से जैसे एक पिटीशन पहले भी परिवार ने फाइल किया था, उस पर कुछ कॉस्ट लगी थी, क्या मामला था वो? आपकी जानकारी के लिए बताता हूँ, वो सिंपल केस था। इन्होंने जो पिटीशन फाइल की थी वो उस दिन के पहले 2 चार्जशीट फाइल हो गई थी ऑलरेडी। और वकील के पास इंसान क्यों जाता है? क्योंकि वो कानून का जानकार नहीं होता, एक्सपर्ट नहीं होता है। हम वकीलों की ड्यूटी होती है कोर्ट के सामने, कोर्ट के तरफ, ड्यूटी टुवर्ड्स द कोर्ट बोलते हैं हम लोग। तो कोर्ट के सामने हम लोग क्लीन हैंड जाएंगे, कोई छुपाने का नहीं, हमारी भी गलती है तो कोर्ट को बताने का है। तो उस वकील की ड्यूटी थी कि वो जो चार्जशीट थी वो पिटीशन के साथ लगा के उस चार्जशीट के ऊपर देखो इन्वेस्टिगेशन में क्या आपको कहना है वो कोर्ट के सामने कहना था। वो चार्जशीट लगा ही नहीं। अब इतने बड़े वकील चार्जशीट क्यों नहीं लगाते, ये मेरे लिए अलग सवाल है। वो उसके सवाल का जवाब वकील साहब ही दे सकते, मैं तो नहीं था उस केस में। लेकिन कॉस्ट किसके ऊपर लगाई है? लिटिगेंट के ऊपर? ना 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 ना, कॉस्ट लगाई वकील के ऊपर, इनके ऊपर नहीं। और इन्होंने वकील को क्यों लगाया? क्योंकि ये जानकार नहीं कानून के। अगर जानकार होते तो पार्टी इन पर्सन जाते ना, वकील को काय को अपॉइंट करते। तो वो जो डिस्मिस हुई है वो मेरिट पे नहीं हुई है, टेक्निकल लैप्स ओनली सप्रेशन। तो इसका ये नहीं कि वो एकदम निर्दोष है इसके लिए वो डिस्मिस हो गई, इनका कोई रोल ही नहीं है, कोर्ट ने इनको भगा, ऐसा कुछ नहीं है। वो उनका कहना है, हमारा कहना तो हमने बता दिया। अब ये डीजीपी, मुख्य सचिव वगैरह से अगर आप लोगों को रिस्पांस नहीं मिलता है, हाईकोर्ट वंस मोर, रेस्ट प्रिंसिपल ऑफ रेस्ट ड्यूटी काटा, वो हमारे लिए अभी भी एप्लीकेबल है, हमारे लिए लोकस है। हमारे पास सारी चार्जशीट से, डॉक्यूमेंट से 164 है। हमको अगर गवर्नमेंट नहीं सुनती है तो हमारे कॉन्स्टिट्यूशन का तीसरा पिलर है वो न्यायपालिका, कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स। बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट, हम कोर्ट के कान और आंखें बंद करके इस मैटर को लेके जाएंगे। थैंक यू। यस। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।